नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर आकांक्षा घुगरे. आज आपण अस्थमाविषयी माहिती करून घेणार आहोत. अस्थमा किंवा दमा हा श्वसन वाहिनीशी किंवा श्वसन नलिकेशी संबंधित आजार असतो, जो दीर्घकालीन चालतो आणि ज्याच्यामध्ये पेशंटला श्वास सोडताना त्रास होत असतो. मग आता हा जो अस्थमा आहे हा आजकाल आपल्याला खूप वाढलेला पाहायला भेटतो. आता याच्या मागचं कारण काय, तर जे बदलतं शहरीकरण आहे किंवा बदलती आपली जीवनशैली आहे, वाढणारं प्रदूषण किंवा वाढणारं जे शहरीकरण आहे, यामुळे हा जो अस्थमा आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल आपल्याला पाहायला भेटतो. मग आता हा अस्थमामध्ये नेमकं काय होत असतं हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आता मुळात जे अस्थमॅटिक जे पेशंट असतात किंवा जे दम्याचे पेशंट असतात त्यांची जी श्वसन वाहिनी असते ती हायपर सेन्सिटिव्ह असते. म्हणजे इतर नॉर्मल माणसांच्या तुलनेत ती एखाद्या गोष्टीला खूप जास्त प्रमाणात रिॲक्ट करते किंवा एखाद्या नॉर्मल गोष्टीला सुद्धा ती जास्त रिॲक्ट करते. मग आता नेमकं काय होतं अस्थमामध्ये, तर जी श्वसन वाहिनी असते अस्थमॅटिक पेशंटची तिला सूज आलेली असते. त्यामुळे तो जो फ्लो असतो हवेचा तो व्हायला त्रास होतो. आता हे जर समजून घ्यायचं असेल ते एक साधं उदाहरण आपण पाहूया. नळीचं. समज तुम्ही गार्डनमध्ये तुमच्या झाडांना पाणी देत आहात आणि तुमच्या त्या ज्या नळी आहेत, ती जी पाण्याची नळी आहे त्याच्यावरचं कोणीतरी पाय दिला, तर तो जो पाण्याचा प्रवाह असतो त्याला कुठेतरी अडथळा तयार होतो. बिलकुल हेच अस्थमाच्या जे पेशंटमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. सूज आल्यामुळे त्याची जी नळीची जी साईज असते ही कुठेतरी कमी होते आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असतो. आता त्यानंतर दुसरा घटक म्हणजे अस्थमॅटिक जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हायपर सेन्सिटिव्ह असल्यामुळे कफ किंवा म्युकस ज्याला आपण म्हणतो याचं सिक्रेशन हे जास्त होत असतं. त्यामुळे देखील त्यांना हा त्रास उद्भवतो. मग आता हे देखील आपण नळीच्या उदाहरणावरून समजून घेऊ. तुम्ही झाडांना जर पाणी देता आहात आणि त्या नळीमध्ये, त्या पाण्याच्या नळीमध्ये जर एखादा खडा अडकला किंवा जर माती किंवा धूळ अडकली तर तो जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला कुठेतरी अडथळा तयार होतो. बिलकुल हेच त्या अस्थमॅटिक पेशंटच्या श्वसन वाहिनीमध्ये घडत असतं. म्हणजे तो जो म्युकस सिक्रेशन किंवा कफचं जे तिथे जे साचून राहतो त्यामुळे त्यांना श्वास घेताना त्रास होत असतो. मग आता हा जो अस्थमा आहे याची कारणं नेमकी काय असतात, तर याच्यामध्ये दोन कारणं प्रमुख असतात. एक म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आईवडिलांना, तुमच्या आजी आजोबांना, भावा बहिणींना कोणालाही जर अस्थमा असेल तर तुम्हाला अस्थमा होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. दुसरा घटक तो म्हणजे पर्यावरणीय घटक किंवा इन्व्हायरमेंटल फॅक्टर ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे जर धूळ खूप जास्त आहे, धूर आहे, पोलन्स जे असतात किंवा एखाद्या केमिकलच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही काम करत आहात, हे सगळे जे घटक असतात ह्याच्यामुळे तुम्हाला अस्थमाचा त्रास हा होऊ शकतो. आता दोन घटक असतात मुख्य जे पेशंटला त्रास देण्याचं काम करत असतात. मग आता हे दोन त्रास देणारे घटक कुठले, तर पहिला घटक म्हणजे ॲलर्जन आणि दुसरा घटक म्हणजे ट्रिगर फॅक्टर. हे दोन वेगवेगळे घटक आहेत. ॲलर्जन म्हणजे काय, एखाद्या स्पेसिफिक माणसाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते. मग ती कुठलीही असू शकते, धूळ असू शकते किंवा मग खाण्यापिण्याची देखील ॲलर्जी असू शकते. अशा पेशंटमध्ये काय होतं, जेव्हा ते अशा ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेला त्यांची जी हायपर रिस्पॉन्सिव्ह जी नळी असते, श्वसनवाहिनी असते, ती रिॲक्ट करायला सुरुवात करते आणि तिथे सूज यायला सुरुवात होते किंवा तिथे म्युकस तयार व्हायला सुरुवात होते आणि पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. मग आता हे जे ॲलर्जिक फॅक्टर असतात हे कुठले कुठले, मग त्याच्यामध्ये धूळ येऊ शकते किंवा फंगस. मग आता फंगस कसा, तर बऱ्याच वेळा आपल्या घराच्या भिंतीवर ओल आलेली असते. या ओलीमध्ये फंगस तयार असतो जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु हवेमधनं जेव्हा त्याचे कण अशा पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यांना त्रास होतो. त्याचप्रमाणे पोलन किंवा ज्याला आपण परागकण असं म्हणतो, हे सकाळीच्या सुमारास म्हणजे सकाळी 10 ते 11च्या सुमारास ह्यांचं प्रमाण हे जास्त असतं, तेव्हा ते पेशंटला त्रास देऊ शकतात. आणि दुसरा घटक जो असतो, जो मी तुम्हाला म्हणाले होते की त्रास देतो पेशंटला, तो म्हणजे जे ट्रिगर फॅक्टर्स असतात. आता ट्रिगर फॅक्टर्स हे काही ॲलर्जीसारखं नसतं. म्हणजे कोणत्याही अस्थमाच्या पेशंटला या ट्रिगर फॅक्टरचा त्रास होऊ शकतो. ह्यात त्या पेशंटला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी नसते. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर केमिकल फ्यूममध्ये किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एखादा व्यक्ती असू शकतो किंवा धूळ असू शकतो किंवा धूर ज्याला आपण म्हणतो, मग ती स्मोकिंगचा असू दे, एखाद्या केमिकलचा धूर असू दे किंवा इतर कुठल्या गोष्टींचा असू दे, हे जे काही पदार्थ असतात किंवा जे घटक असतात ह्यामुळे त्या पेशंटला त्रास होत असतो किंवा ते पेशंट किंवा मानसिक ताणतणाव देखील आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. अशा वेळेला मानसिक तणाव ज्यावेळेला पेशंटमध्ये येतो किंवा खूप जास्त एक्सरसाइज करणं असेल किंवा एक्झर्शन झालं असेल, म्हणजे खूप तो पेशंट थकला दिवसभर काम करून, तरी देखील अशा पेशंटला अस्थमाचा अटॅक येऊ शकत असतो. हे आहेत
ट्रिगरिंग फॅक्टर. तर आता ज्या वेळेला हा पेशंट त्या ट्रिगरिंग फॅक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेला त्याला अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. आता हा जो अस्थमा आहे यामध्ये नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत किंवा लक्षणं कोणती आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.